बॅकफुटला येताना मात्र सुरेख गोलंदाजी केली आणि त्यातून मात्र संघ हा पुढे येताना पाहायला मिळतोय। आता मात्र टफ फाईट असेल, काटेकी टक्कर ज्या पद्धतीने म्हटलं जातंय ती मात्र टक्कर मैदानाच्या आतमध्ये असेल, कारण की ज्या पद्धतीने पाहिला तर जाई संघ एक चांगल्या गोलंदाजीसाठी मात्र ओळखला जातोय संघ आणि आज आपली गोलंदाजी काय आहे ती दाखवावी लागेल। आणि म्हटलंय ना नक्कीच गौतम आखरे देखील म्हटला होता की जाई संघ आमच्या आमने सामने नेहमीच येत असतो, मात्र धागे दोरे त्यांना माहिती आहेत दोन्ही संघाचे। तर जाऊया ही मॅच ऐकूया, एक छोटंसं सॉंग ऐकायला बोलूया मैदानाच्या आतमध्ये कबड्डीचं। तर यस आपण पाहतोय दोन फलंदाज सज्ज झालाय। तन्वीश वजे जर पाहिलं तर स्ट्राइक वर असेल, नॉन स्ट्राइक वर गौतम आखरे एक मोठं नाव आहे आणि गोलंदाजी मार्कवर संतोष जो एक चांगला गोलंदाज म्हणून जाई संघाकडून पाहिला जातोय। पहिला चेंडू पडेल, हो खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय, जबरदस्त मात्र अटॅक केला जातोय ऑफसाइड रिजन मध्ये। ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलं आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चेंडूला ठेवलं जातोय आणि सिंगल रन्सने सुरुवात मात्र या ठिकाणी संघ करताना पाहायला मिळतोय। चांगली स्टार्टअप आहे, मागच्या मॅच मध्ये देखील अशी स्टार्टअप तन्वीश वजे यांनी केली होती, सिंगल रन्स काढून दिले होते आणि तदनंतर गौतम आखरे काय अटॅकिंग फलंदाजी केली होती। मात्र आता सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, पुण्याचे एकदा कव्हर माध्यमातून खेळून काढतोय जबरदस्त। समोर अपसाइड जर पाहिलं तर गौतम आखरे यांचं सुरेख आहे, जेव्हा जेव्हा त्यांची फलंदाजी पाहते तेव्हा तेव्हा मात्र आपण कव्हर आणि अपसाइड रिजन खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळते। तर दुसऱ्या बाजूला संतोष हा देखील चांगला चेंडू होता, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहिला गडी या ठिकाणी नक्कीच बाद होताना पाहायला मिळतोय। झेल मात्र टिपला जातोय प्रसादच्या माध्यमातून, पहिली सफलता नक्कीच संतोष मिळवून देताना यंग चेअर दांडी म्हणजेच उर्वी 11 संघाचा आपल्याला पहिला गडी बाद होताना पाहायला मिळतोय। यस डीजे धन्यवाद। नक्कीच थोडस नाराज करतोय, मागच्या मॅच मध्ये देखील नाराज केलं होतं तन्वीश वजे याने, कारण की चान्स दिला जातोय। तर आपण पाहतोय पहिला गडी बाद झाला, 2 धावा आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीन बोर्डवर। ज्या पद्धतीने पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय, पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र एक सुरेख गडी बाद झाला। त्यानंतर पाहिलं तर पार्टनरशिप बिल्ड करणं खूप गरजेचं आहे। या ठिकाणी पाहिलं तर चांगल्या धावा नक्कीच बनवल्या होत्या मागच्या मॅच मध्ये। जर धावांचा विचार केला तर दांडी संघाच्या धावा मात्र आपल्याला 55 धावा जमवलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। तर बघूया पुन्हा एकदा चेंडू मिस टाइम होताना पुन्हा एकदा त्याच ठिकाणी आणि तोच खेळाडू झेल मात्र टिपला जातोय प्रसादच्या माध्यमातून, मात्र हा दुसरा झेल टिपला जातोय। जबरदस्त मात्र आज गोलंदाजी संतोषच्या माध्यमातून आणि चांगलं क्षेत्ररक्षण प्रसादच्या माध्यमातून जाई संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय। पहा सुरेख मात्र मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय जबरदस्त झेल टिपला जातोय, कॉन्फिडन्स लेवल जर पाहिली तर थोडीशी उंचावताना पाहायला मिळतोय। यस डीजे धन्यवाद। तर जबरदस्त मात्र फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, कव्हरच्या वरून मात्र हा षटकार मारण्याचा प्रयत्न कुठेतरी मिस टाइम झाला आणि तदनंतर पाहिलं तर प्रशांत बॅक टू डगआउटला येताना पाहायला मिळतोय। तर 2 चेंडूचा जर पाहिलं तर या ठिकाणी 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत। विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा आल्या
आणि तदनंतर पाहिलं तर 2 चेंडूवर 2 विकेट्स म्हणजे ऑन हॅट्रिक वर पाहायला मिळेल या ठिकाणी गोलंदाज संतोष. 2 धावा झाल्यात, 2 गडी बाद झाल्यात. थोडस स्लोवर पद्धतीने सुरुवात या ठिकाणी गौतम आकरे आणि त्यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर दीपेन तामोरे आपण पाहतोय सज्ज होईल फलंदाजीसाठी. आज मात्र आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल कारण की जाई संघाची गोलंदाजी चांगली आहे. सातत्याने जर पाहिलं तर जाई संघ आपण पाहतोय मोतीलाल शहा पुरस्कृत संघ म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय आणि मोतीलाल शहाचं एक मोठं नाव आहे. जर अंडरआर्म असो किंवा ओव्हरआर्म असो, ओव्हरआर्म मध्ये जाई संघाला ते जास्तीत जास्त सपोर्ट करत असतात, आपली संघ उतरवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जर अंडरआर्म मध्ये जर विचार केला तर नक्कीच वन मॅन शो पंचाली म्हणजे आमच्या गावातील संघ आहे त्याला मात्र या ठिकाणी ते प्रोत्साहन करतायत. जाऊया पुढच्या चेंडूकडे. हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू जबरदस्त पुन्हा एकदा यष्टीकडे येताना पाहायला मिळाला होता, मात्र वेळेतच नक्कीच फलंदाजाने त्यावर बॅट अडकवली आणि त्यानंतर पाहिलं तर डॉट चेंडू येताना आतापर्यंत फक्त 2 धावा झाल्यात. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी जर पाहिलं तर संतोष नंबर 1 रँकिंगला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक भंडारी मात्र मला दर्शवताना असताना पाहायला मिळतोय ज्या पद्धतीने गोलंदाजी केले आतापर्यंत इकॉनॉमी गोलंदाज म्हणून संतोष याच्याकडे पाहिलं जातंय जाई संघाकडून. एकदा हा पुढचा चेंडू असेल या षटकातील शेवटचा चेंडू. ओहो बॅटची इनसाइड एज आणि त्यानंतर पाहिलं तर कमालीची गोलंदाजी संतोष या ठिकाणी जर पाहिलं तर जबरदस्त प्रयत्न करतोय आणि 3 गडी बाद या एका षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने आज दांडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. थोडसा बॅकफुटला येताना कारण की गौतम सारखा एक मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना त्याच्या समोर फलंदाज हे टिकू शकत नाहीये आणि स्वतः मात्र नॉन स्ट्राईक एंड वर या ठिकाणी पाहायला मिळतोय. कुठेतरी थोडस खराब क्रिकेट दांडी संघाकडून उर्बी 11 संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे पाहिलं तर खूप चांगला क्रिकेट संतोष याचकडून संतोष गोलंदाजी ज्या पद्धतीने केली 2 धावा फक्त खर्च केल्या आणि एकूण 3 गडी बाद केल्यात. तर एक षटक या ठिकाणी कंप्लीट होते. जाऊया एक छोटीशी धून नक्कीच श्री डीजे आणि विघ्नहर्ता डीजेच्या माध्यमातून आपण ऐकूया. धन्यवाद. तर एका बाजूला आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी केली नंबर 1 रँकिंगला संतोष गोलंदाज ज्या पद्धतीने पाहिलं तर आतापर्यंत 6 गडी त्याने बाद केलेले आहेत या टुर्नामेंट मध्ये. तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर गौतम आकरे एक चांगला हायेस्ट स्कोरर म्हणून बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. हा मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत आशा मात्र पल्लवीत असतील दांडी संघाकडे. उर्बी 11 दांडी संघ आपण पाहतोय ज्या पद्धतीने खेळलाय या सामन्यामध्ये थोडस मनोबल खचलेला दिसतोय. चेंडू नक्कीच गलीमध्ये खेळून काढतोय. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत सिंगल रन चांगली गोलंदाजी हाताळली जाते. थोडस चेंडू जर पाहिला तर गुडलेंड स्पोर्ट वर चेंडू फेकला गेला आणि त्यानंतर पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न गौतम आकरे यांचा आपल्याला पाहायला मिळते. थोडस दबाव असेल गौतम आकरेवर देखील कारण की ज्या पद्धतीने आतापर्यंत फलंदाज बाद झालेले आहेत 7 मात्र मिळत नाही त्यांना आणि 7 न मिळाल्याने परिणाम जर पाहिला तर आतापर्यंत 3 गडी बाद 3 धावा स्कोरबोर्डवर. धनंजय आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना हा देखील गोलंदाज एक चांगला गोलंदाज म्हणून आपण ओळखला जातोय. विचार केला तर या मैदानावर हा गोलंदाजाने चांगली कामगिरी आतापर्यंत तरी केलेली आहे. जेव्हा जेव्हा टुर्नामेंट झाल्या तेव्हा मात्र धनंजय एक चांगला गोलंदाज म्हणून पाहिला जातोय. तर जाऊया फलंदाज डावकरे हाताचा निखिल तामोरे. ओ स्लोवर व्हेरिएशन आणि यस्सा टेकन. या ठिकाणी जर पाहिलं तर आणखीन एक झटका नक्कीच उर्वी 11
जर पाहिलं तर दांडी संघाला लागताना पाहायला मिळतोय, चौथा झटका लागतोय. धावसंख्या जर पाहिली तर 3 धावा, 1.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. सुरेख मात्र झेल पहा मेगा स्क्रीनवर जबरदस्त हर्षच्या माध्यमातून. कमांडीज धन्यवाद. तर थोडस नाराज करतायत फलंदाज पहा ज्या पद्धतीने फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी धावा येणं खूप गरजेचं आहे आणि त्या धावा येताना दिसत नाहीये दांडी संघाकडून. विचार केला तर आता मात्र गौतम आकरे सोबत योगेश बागदरे जोडले जातील. ही जोडी खूप महत्वपूर्ण आहे या टुर्नामेंट मध्ये. जर पाहिलं तर ह्या जोडीवर जास्तीत जास्त लक्ष हे झाई संघाचं असेल, कारण की ही विकेट्स खूप महत्वाचे आहेत. जर हे दोन खेळाडू आपली चांगली खेळी करतायत तर कुठेतरी दांडी संघ एक चांगला स्कोर उभारू शकतायत आणि एक चांगली लक्ष नक्कीच ठेवू शकतायत. मात्र तसं होईल का या विरोधात जर असेल तर नक्कीच झाई संघाचा जर काही विचार केला जाईल, कारण की गोलंदाज चांगला आहे. अजून देखील जर पाहिला तर संतोष यांची एक षटक बाकी आहे. एक षटक त्यांनी टाकून झालाय, 2 धावा दिल्या होत्या, 3 गडी बाद केले होते आणि तदनंतर पाहिला तर धनंजय देखील त्याच्या पावलावर पाऊल टाकून आतापर्यंत 2 चेंडू फेकल्यात. 2 चेंडू मध्ये 1 धाव दिलाय आणि 1 गडी मात्र बाद केलेला पाहायला मिळतोय. तर जाऊया, योगेश असेल फलंदाजी मार्कवर. देखील चेंडू आता मात्र सुरेख चांगला चेंडू होता. थोडासा विकेट्स मदत नक्कीच गोलंदाजाला मिळताना पाहायला मिळाली. गौतम आकरे देखील म्हटलं होतं विकेट चांगला आहे. ज्या पद्धतीने पाहिलं तर पूर्णपणे चेंडू हा बॅटीवर येतोय आणि गोलंदाजाला देखील ऍडव्हान्टेज आहे, कारण की विकेट जर पाहिलं तर चेंडू स्किट होत असतात. तर युवा चषक 2022 मध्ये हे विकेट्स आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त आयोजन नियोजन आणि पूर्णपणे जर पाहिली तर खेळण्याची मजा या ठिकाणी येत असताना पाहायला मिळते. थोडक्यात वाचले गेले नक्कीच नशिबाची साथ असेल. गौतम आकरे कुठेतरी विचार केला असेल, सुटकेचा श्वास देखील घेतला असेल गौतम आकरेने, कारण की विकेट्स नाही आहेत. त्या पद्धतीने विकेट जर पाहिलं तर आतापर्यंत 4 गडी हे तंबूच्या आसऱ्याला माघारी परतलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही जोडी खूप महत्वाची आहे. नक्कीच धनंजय याचा जर विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पूर्ण करतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते धनंजयच्या माध्यमातून. ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू पुण्याचे एकदा ऑफसाइड रिजन मध्ये चांगला ट्रॅव्हल होतोय. प्रसाद त्या ठिकाणी वेगाने येईल, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. पहा प्रसादकडे जेव्हा जेव्हा चेंडू जात आहेत प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला एक झेल देखील त्यांनी टिपले होते. 2 झेल मात्र लगातार टिपले होते. जे म्हटलं जात आहे ना की गोलंदाजाला साथ कोणाची असते तर क्षेत्ररक्षकाची, ती क्षेत्ररक्षक या ठिकाणी झाई संघ आपल्याला दाखवून देत असताना पुढील चेंडू या षटकातील शेवटचे चेंडू असेल. हो, पुन्हा एकदा आता मात्र रनांवर लक्ष केंद्रित करतायत, कारण की लाईफ लाईन म्हटली जाते सिंगल आणि तेच सिंगल घेताना योगेश बागदरे आणि तदनंतर पाहिलं तर गौतम आकरे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट होताना 3च्या सरासरीने खेळला जातोय. उर्वी 11 दांडी संघ 6 धावा स्कोरबोर्डवर लागली जातोय 4 गडीच्या मोबदल्यात. यस डीजे. धन्यवाद डीजे. उद्या मात्र आपल्याला एक प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जो सामना आपण पाहणार आहोत जबरदस्त मात्र सामना आपण पाहणार आहोत उद्याच्या दिवसात. एक प्रेक्षणीय सामना जो आपण पाहणार आहोत महसूल विभाग पालघर वर्सेस पालघर पोलीस हे टुर्नामेंटचा देखील आस्वाद घेणार आहेत. ठीक 7:30 वाजता मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र गोलंदाज पुण्याचे एकदा संतोष एक चांगला गोलंदाज म्हणून पाहिलं जात आहे.
हो हो, सिंगल रन्स काढण्याचा प्रयत्न, त्याच्या विरोधात सिंगल रन्स तर कंप्लीट केला. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का, मात्र नाही, थांबवले जात आहेत. कारण की विकेट्स हे शस्त्रात देणं खूप विकेट्सवर गरजेचं आहे. कारण की विकेट्स या ठिकाणी आधीच 4 गडी बाद झालेले आहेत. कुठेतरी विकेट्स वर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. गौतम आकरे स्ट्राईक वर असतील आणि ज्या पद्धतीने खेळतायत, चेंडू पूर्णपणे फळीवर व्यवस्थितरित्या येत नाहीत. थोडेसे मिसटाइम स्ट्रोक मात्र पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. ही काय गोलंदाजी, जबरदस्त मात्र गोलंदाजी संतोषच्या माध्यमातून. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडू फेकल्यात, 2 चेंडूवर कुठलाही मोठा फटका आलेला नाही. आणि जर पाहिलं तर एकंदरीत चेंडूचा खेळ जर पाहिला तर 2.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. एकही मोठा फटका म्हणजे चौकार किंवा षटकार आलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही. चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. दर्जा दाखवतायत आपल्या गोलंदाजीतून. चेंडू जर पाहिलं तर व्हाईट यॉर्करच्या पद्धतीने चेंडू फेकले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुढे एकदा संतोष देखील चेंडू थोडासा बाहेर निघाला होता, जागा बनवली आणि खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र जर पाहिलं तर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 3 क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर एक शॉर्ट टर्मॅन रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, दुसरा जर पाहिला तर एक गलीमध्ये, आणि तिसरा जर पाहिला तर नक्कीच पॉइंट रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण नक्कीच झाई संघाकडून. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे आणि हे खोलवर टप्प्याचे चेंडू कुठेतरी त्रासदायक ठरतायत की काय दांडी संघाला. कारण की आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 4 गडीच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. सुरेख गोलंदाजी मात्र हाताळली जाते संतोषच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, समोरच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. खूप वेगाने धनंजय आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफ रिजन मध्ये मात्र चेंडूला अडवलं गेलं आणि त्यानंतर पाहिलं तर षटक या ठिकाणी कंप्लीट होताना 3 षटक कंप्लीट होत आहेत. पहा, जी सरासरी होती 3ची ती मात्र मेंटेन करत ठेवताना आपल्याला पाहायला मिळते झाई संघ. रन्स दिले जात नाही. चांगली गोलंदाजी का म्हटली जाते त्यांना, चांगले गोलंदाज का आहे त्याचा दर्जा मात्र या ठिकाणी नक्कीच दाखवतात. आतापर्यंत स्क्रीनवर पाहू शकतात आपण 9 धावा झाल्या आहेत आणि 4 गडी मात्र बाद झालेले आहेत. देऊया एक डीजेला संधी आणि पुणे या मैदानाच्या आतमध्ये. पाणी घेऊन जाऊ शकतो. अरे पाणी तरी इनिंग ब्रेक आहे. नक्कीच पाण्याची सोय देखील करू शकतात मैदानाच्या आतमध्ये, हरकत नाहीये. ओके, धन्यवाद दांडी संघ, ज्या पद्धतीने आपण कॉपरेट करतायत. तर जाऊया गोलंदाजाकडे. पुण्याचे एकदा धनंजय देखील फटका. आता मात्र योगेश पागदरे प्रयत्न तर करतायत. सिंगलवर जास्तीत जास्त भर दिली जाते कारण की धावसंख्या कमी आहेत आपल्या संघाच्या. ह्या धावसंख्या वाढवायच्याच आहेत. मात्र 2 गोलंदाज थोडस डोकी ठरते की काय. एका बाजूला पाहिलं तर संतोषने चांगली गोलंदाजी केली, 2 षटक हाताळले. 2 षटकामध्ये जर पाहिलं तर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्या 5 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केलेत. खूप चांगली गोलंदाजी नक्कीच. 7 चेंडू मात्र त्यांनी डॉट फेकले गेले. धनंजयचा विचार केला देखील चेंडू. आता मात्र चेंडूवर वेगाने गेला होता क्षेत्ररक्षक, मात्र 2 धावा कंप्लीट करतायत. धावा येणं खूप गरजेचं आहे. आतापर्यंत धावा आलेल्या नाही आहेत, मात्र धावा आणि धावा बनवाव्या लागतील दांडी संघाला. जर संतोषचा विचार केला तर आतापर्यंत 4 षटकामध्ये 15 चेंडू निर्धाव फेकलेले आहेत. काय कमालीची गोलंदाजी केली. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय धनंजय देखील चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. त्याच्याच पावलावर पावल टाकून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र सुरदेव फटका, आवाज जबरदस्त आहे आणि चेंडू जाईल प्रेक्षकांच्या भेटीला. येतोय पहिला षटकार या सामन्यातील. कमाडीचे धन्यवाद
तर बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका आला. थोडस खेळाडू कक्षामध्ये देखील टाळ्या वाजल्या गेल्या. दांडी संघाच्या खेळामध्ये थोडीशी खुशी येताना पाहायला मिळते. 18 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 4 गडीच्या मोबदल्यात 3.3 चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू आपण पाहतोय धनंजय. देखील चेंडू आता मात्र थोडस रिस्की धाव या ठिकाणी घेताना पाहायला मिळाले. गौतम आकरे डेंजर झोनला मात्र धावले होते. कुठेतरी जर डायरेक्ट हिट झालं असतं तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, मात्र तसं काही झालं नाही. नक्कीच आपण पाहतोय कमेंट बॉक्स मध्ये देखील एक्स ओमी एक्सटॉम आय एम वॉचिंग फ्रॉम मालदीव मधून देखील थेट प्रेक्षेपण या ठिकाणी नक्कीच पाहताना त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर आपलं देखील. तर सुरेख मात्र या ठिकाणी आयोजन नियोजन आहे. ही स्पर्धा जर पाहिली तर मुरली गावामध्ये आपण पाहतोय धावसंख्या स्कोरबोर्ड 20-20 धावा 4 गडीच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धनंजय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल. देखील पुढचा चेंडू होता मिस केलाय. कुठेतरी जर पाहिलं तर थोडस नाराज असतील गौतम आकरे ज्या पद्धतीने हा चेंडू आला होता. असे चेंडू जेव्हा गौतम आकरेच्या खांब्यामध्ये येतात तेव्हा मात्र डिस्पॅच असतात बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्र हा चेंडू थोडस वेगळ्या विचाराने डबल माइंडने खेळला गेला आणि त्यानंतर पाहिलं तर सिंगल रन्स येताना 21 रन्स 4 षटक या ठिकाणी कंप्लीट होताना 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या 12 चेंडूमध्ये किती धावा जमवले जातील? आतापर्यंत 21 धावा आहेत. देऊयात श्री डीजे आणि विघ्नहर्ता डीजेला संधी. मयूर गावड आणि त्यानंतर पाहिलं तर प्रदीप गावड यांना. धन्यवाद. तर पहिला कॉल असेल या ठिकाणी सीआरजी चिंचणी संघ आणि केलवे 11 हे दोन्ही संघाला मी विनंती करेन की आपण सज्ज व्हायचं आहे. जसं इनिंग ब्रेक होईल आपण लिस्ट साठी आधी यायचं आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना पुन्हा एकदा विनंती असेल. या दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय स्क्रीनवर जबरदस्त अटॅक मात्र थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता पूर्णपणे रेंज मध्ये गौतम आकरेचा आणि तो मात्र फेकून दिला. सरळ 4 धावांसाठी येतोय चौकार. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 25 रन्स. आता मात्र थोडस रनांवर लक्ष दिलं जात आहे कारण की रन्स येताना पाहायला मिळत आहेत. माझ्यासोबत जर पाहिलं तर सौरभ तरी आपल्याला पाहायला मिळतो. एक डान्सिंग अंपायर देखील आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा लेडीज टुर्नामेंट असतात या महिला क्रिकेट असतो तेव्हा मात्र सातत्याने डान्सिंग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण सौरभ तरे यांना पाहत असतो. आता मात्र पुण्याच्या एकदा मारला जातोय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र पोहोचला जाऊ शकत नाहीये. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. 1 धावांनी धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाईल. 26 रन्स 26 धावा आपण पाहतोय आतापर्यंत. विचार केला तर गौतम आकरे एकटा मात्र 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूण चेंडूचा खेळ पाहिला तर हो नक्कीच पाहिलं जाईल या चेंडूकडे. चेंडू हवेत होता आणि एक सुरेख झेल. हा रिझन जर पाहिला ना तर थोडस काव कॉर्नर रिझन आपण पाहतोय. या रिझन मध्ये चेंडू उंचावर गेले तर नक्कीच क्षेत्ररक्षण त्याचा पुरेपूर फायदा उचलू शकतो आणि झेल मात्र तेच मैदानाच्या आतमध्ये घडलं. योगेश यांनी मोठा प्रयत्न केला होता मोठा फटका मारण्यासाठी मात्र कुठेतरी असफल राहिले आणि त्यानंतर पाहिला तर गडीचं पतन होताना आणखीन एक गडी क्रमांक 5 म्हणजे अर्धी टीम जर पाहिली तर या ठिकाणी दांडी संघाची तंबूच्या खेम्यामध्ये आहे कमोडीचे. धन्यवाद.
योगेश विचार केला होता मोठा फटका मारण्याचा, कारण की रन्स नाही आहेत. आता मात्र रन्स घ्यावे लागतील याच विचारात मात्र संकल्प याचा चांगला झेल पाहायला मिळाला. आणि त्यानंतर पाहिलं तर योगेश बॅक टू डगआउटला जाताना चांगली गोलंदाजी हाताळली जाते. प्रशांत माचीच्या माध्यमातून आपण पाहतोय आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली जाते. तर नवीन फलंदाज मिस्टर कुणाल देखील चांगला चेंडू आहे. ऑन साइड रिजनला मात्र खेळून काढतोय. लेग स्टिकवर चेंडू फेकला जात होता. नक्कीच प्रशांत माची आपण पाहतोय एक चांगलं नाव आहे. ज्या पद्धतीने पाहिलं तर एक प्रशांत माची देखील आपल्याला बंधन संघाकडून खेळताना पाहायला मिळाला होता. काय अटॅक होता जबरदस्त. मात्र लासिर मलिंगा ची आठवण करून देणारा हा खेळाडू मात्र अनेक वर्ष मैदानी गाजवतोय. आता मात्र थोडस क्रिकेट पासून वंचित पाहायला मिळतंय. मात्र येईल आता मात्र हा देखील चेंडू पाहायला मिळेल. चेंडू मात्र जर पाहिलं तर थोडस स्टेप आउट झाले होते गौतम आकरे आणि त्याचंच कारण राहिलं. फुलटच चेंडू करून खेळले गेले आणि येतोय चेंडू सरळ 4 धावांसाठी डीप पाईन लेगला. मात्र एक जबरदस्त अटॅकिंग चौकार पाहायला मिळतोय. पहा स्क्रीनवर जबरदस्त मात्र अटॅक केलं जातंय. युवा खेळाडू मध्ये जर म्हटलं जाईल या ठिकाणी आपण पाहतोय चिन्मय तरे ज्यांनी या मैदानावर 17 धावा आवश्यकता असताना 3 चेंडू मध्ये 3 चेंडू आणि 17 धावा आवश्यकता असताना 3 षटकार मारून आपला सामना विजय करून दिला होता. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. युवा खेळाडू आहे उमरेश संघाचा आणि आपल्याला पाहायला मिळणार आहे तिसऱ्या दिवशी. हे काय घडलं जातंय जबरदस्त मात्र अटॅक आणि अटॅक केलं जातंय गोलंदाजीच्या मार्फत. धावसंख्या जर पाहिली तर 31. षटक क्रमांक 5 या ठिकाणी कंप्लीट होताना गौतम थोडासा नाराज आहे. ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये आता कुठेतरी अंकुश लावले होते कारण की चांगली गोलंदाजी हाताळली जाते जाई संघाकडून. कुणाल जर पाहिला तर 1 चेंडू आणि 1 धाव आतापर्यंत बनवली. जर विचार केला गौतम आकरे यांचा तर 13 चेंडू मध्ये 23 धावा आतापर्यंत एकट्याने हा सामना जर पाहिला तर कुठेतरी जिवंत ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या जाऊया एक छोटीशी धुनिकिया एक पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. चला सीआरडी चिंचणी संघ यायचा आहे. कर्णधार आपल्या जी प्लेइंग लिस्ट आहे तो फॉर्म जो आहे तो फिलअप करायचा आहे त्यासाठी यायचं आहे सीआरडी संघ. आपण पाहतोय खूप चांगलं आयोजन नियोजन आणि प्रेक्षक वर्ग जर पाहिलं तर या सामन्याचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. सनशाई ग्रुप कडून आपण जो स्टँड पाहिला जातोय स्टँडचा पूर्णपणे जर पाहिलं तर स्टँड पूर्णपणे भरलेला आहे. धावसंख्या स्कोर बरोबर 31 धावा 5 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय. जाऊया कुणाल असेल फलंदाजी मार्कवर 6 चेंडू अजूनही शिल्लक असतील ते म्हणजेच उर्वी 11 दांडी संघाकडे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करताना जज तर केला जातोय आणि विकेट देखील जर पाहिलं तर संतोष आला होता. चेंडू खाली जबरदस्त मात्र हिट केल्यानंतर चेंडू हवेत होता आणि त्याला मात्र सुरेख झेल टिपला गेला आणि कुणाल पुन्हा एकदा पाहिलं तर आणखीन एक विकेटचं पतन. पहा खूप चांगली एफर्ट जो रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त एफर्ट होती. चेंडू घेतल्यानंतर जमिनीवर पूर्णपणे झोकून दिला आपल्या स्वतःला. थोडस नाराज केलं कुणाल कारण की कुणाल देखील एक चांगला फलंदाज दांडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सुद्धा जर पाहिलं तर धीरज या ठिकाणी सज्ज होईल फलंदाजीसाठी आणि गरज आहे. आज आपली खेळी मात्र गौतम आकरे ज्या पद्धतीने पाहिलं तर स्ट्राईकला गेला होता. ओपनिंग मध्ये आपण पाहिलं होतं गौतम आकरे यांना अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत. धावसंख्या जर पाहिला तर 13 चेंडू आतापर्यंत खेळल्यात आणि 23 धावा आपल्या संघासाठी योगदान देताना गौतम आकरे आपल्याला पाहायला मिळते. मात्र स्ट्राईक मिळणं खूप गरजेचं आहे. ज्या पद्धतीने पाहिलं तर कुणालने देखील प्रयत्न केला होता. मोठा फटका मारण्याचा मिस टाइम झाला होता आणि त्यानंतर विकेटचं पतन येताना पाहायला मिळालं होतं. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर जयराज हा पाहायला मिळतोय. जे अंतिम अजूनही जर पाहिलं तर 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. पहिल्या चेंडूवर विकेट्स घेतल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल जर पाहिली तर आणखीन वाढली जाईल जाई संघाची कारण की चांगली कामगिरी आतापर्यंत हाताळली जाते.
हा देखील फटका चांगला आहे, चेंडू मात्र डिस्पॅच होईल का? यस, या ठिकाणी मात्र वन बाउन्स सीमारेषेबाहेर येतोय चौकार. धन्यवाद. मिडल बॅट्समन म्हणून आपण धीरज याला पाहिलं जातंय. धीरज जर पाहिलं तर अनेक वर्ष संघाची कर्णधार भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. आज मात्र आपण पाहतोय फलंदाजीतून चांगली कौशल्य करताना एक चौकार आला. त्यानंतर पुढे एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र गौतम सारखा एक समोर फलंदाज असताना आपला विकेटचं सॅक्रिफाईस केलं जातंय. नक्की आणखीन एक गडी बाद होईल. यस, धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्ड वर तर अजूनही 35 धावा 7 गडीच्या मोबदल्यात. नक्कीच आपण पाहतोय सीआरडी संघाकडून करण रावरे मात्र या मैदानावर सीआरडी भाताने संघ आपण पाहणार आहोत. जबरदस्त मात्र हा चेंडू देखील पाहायला मिळतोय. पहा, जबरदस्त एक चौकार आलाय नक्कीच, मात्र तदनंतर पाहिलं तर गौतम सारख्या एक मोठ्या खेळाडूला कुठेतरी थांबवलं जातोय. चेंडूचा खेळ पाहिला तर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 चेंडू असतील गौतम आकरेसाठी. मात्र बघूया प्रयत्न केले जातील का मोठा फटका मारण्याचा. ओहो, जबरदस्त जबरदस्त चेंडू जर पाहिला तर व्हाईट यॉर्कर वर चेंडू सोडला जातोय आणि त्यानंतर पाहिला तर कुठेतरी मिस करताना गौतम आकरे आपल्याला पाहायला मिळतोय. लेन टू लेन गोलंदाजी नक्कीच हाताळली जाते. व्हाईट यॉर्करचा वापर देखील मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. तर एक चांगलं क्रिकेट झाई संघाकडून आपण पाहतोय. आतापर्यंत जर पाहिला तर 6वं षटक सुरू आहे आणि 6व्या षटकातील जर पाहिला तर शेवटचा चेंडू थोडस आगळं वेगळं टास्क आणि हा देखील चेंडू पाहायला मिळेल. नोचा कॉल आहे. गौतम स्ट्राईक मात्र घेतोय आपल्याकडे. आणखीन एक गडीचं पतन होताना सॅक्रिफाईस केलं जातंय. पुनश्च एकदा फलंदाजीसाठी विवेक दवळे मात्र बॅक टू पवेलियन येताना पाहायला मिळतोय. गडी क्रमांक जर पाहिला तर गडी या ठिकाणी 8वा गडी बाद होताना पाहायला मिळतोय. धन्यवाद धन्यवाद डीजे. नक्कीच गौतम आकरे यांना पाहिलं झुंजताना आज मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने पाहिलं तर रनांसाठी मात्र भूक मोठी आहे. हीच भूक भागवण्यासाठी वेगळा प्रयत्न नक्कीच होता. थोडंसं टास्क बदलला होता आणि त्यानंतर पाहिलं तर 9 चेंडूवर मात्र कुठलाही मोठा फटका मारू शकले नाही. आता मात्र शेवटचे चेंडू शिल्लक आहे आणि तो देखील फ्री हिट असेल. पंच आपल्याला दर्शवत आहेत. मात्र सर नक्कीच या ठिकाणी ही फ्री हिटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. गौतम आकरेसाठी मात्र मुभा असेल. बघूया ह्या चेंडूवर मात्र किती धावा जमवले जातील. थोडीशी टास्क जर पाहिली तर ऑफस्टिकच्या खूप बाहेर नक्कीच सफळ होताना आधीच पाहायला मिळतंय गौतम आकरे, कारण की एक मोठा हिट लावायचा आहे. मागच्या सामन्यात देखील पाहिला तर शेवटच्या चेंडूवर एक षटकार मारून आपला संघ 55 धावांवर पोहोचवला होता तो दांडी संघाने. आता मात्र बघूया 36 धावा स्कोरबोर्डवर आहेत. अजूनही शेवटचे चेंडू शिल्लक आहे. या षटकात जर विचार केला तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळलेली आपल्याला पाहायला मिळतंय. 37 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 37 रन्स आपण पाहतोय. तर शेवटचे चेंडू असेल गोलंदाज पुनश्च एकदा जयराज ज्या पद्धतीने थोडीशी फील्ड मध्ये बदलाव करताना पाहायला मिळतोय, कारण की फ्री हिटचा चेंडू आहे आणि फ्री हिटच्या चेंडूवर आपल्याला फेरबदल करता येणार नाहीये, कारण की जो खेळाडू आहे तो स्ट्राईकवर आपल्याला गौतम आकरेच पाहायला मिळतोय. तर त्या विरोधात आपण फील्ड चेंज करू शकत नाहीये. पुनश्च एकदा जयराज टू गौतम आकरे.
देखील चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र टास्क बदलली होती आणि त्यानंतर चेंडू जर पाहिला तर ऑफस्ट्राईकच्या बाहेर ठेवण्याचं काम, मात्र जी लाईन आहे, व्हाईट लाईन आहे, त्याच्या बाहेर फेकला जातोय चेंडू आणि त्यानंतर पाहिला तर आणखीन एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. 38 धावा स्कोरबोर्डवर. 38 रन्स आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी झुंजत आहेत, मात्र प्रयत्न नक्कीच फ्री हिट कंटिन्यू असेल या चेंडूवर देखील. म्हटलं जातं ना, क्रिकेटमध्ये संघर्ष खूप महत्वाचा आहे. हे संघर्ष आज आपल्याला संघर्ष करताना पाहायला मिळतोय या ठिकाणी दांडी संघ. आता मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र या ठिकाणी सिंगल साठी आणि या ठिकाणी जर पाहिलं तर एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होता, मात्र गडी बाद झाला. कारण की शेवटचं सर 22 बॅटची एज होती. नक्कीच इशारा आला नव्हता. आपण पाहतोय चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला मिळतंय आजच्या दिवसातील. जर पाहिलं तर 3 पंच विरल नायर सर, मात्रे सर आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांच्याच समवेत आपण पाहतोय आशुतोष व्यवहारे हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतंय चांगली पंचांची भूमिका मांडताना. चला, दोन संघाचे कर्णधार यायचंय लगेचच. एका बाजूला आपण पाहणार आहोत केवे संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत भाताणे CRD 11 संघ. धन्यवाद. तर चला, दोन संघाचे कर्णधार या ठिकाणी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय. केवस संघ एका बाजूला असेल, दुसऱ्या बाजूला मात्र आपण पाहतोय CRD संघ हा सज्ज होईल. चला, दोन संघाचे कर्णधार आपल्या सोबत जोडले जातील. मात्र आपण पाहतोय CRD संघ एका बाजूला सज्ज आहे, दुसऱ्या बाजूला केळवे 11 संघ मात्र आज या मैदानावर उतरणार आहे. पाणी आपल्या असेल बघ ना, भरपूर आहे इकडे तिकडे. हे पाणी हा घे. आता त्यांनाच माहिती. चला, तर आपण पाहतोय केवळ संघ या ठिकाणी एका बाजूला असेल, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल CRD संघ. दोन तुल्यवान संघ आपल्याला पाहायला मिळतील. तर नक्कीच साई मंगल एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा आपण पाहतोय अजय वजे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मात्र पुढील सामन्याचं नाणेफेक या ठिकाणी केलं जाईल. तर आपण पाहतोय, चला केळवे संघ कर्णधार यायचंय लगेचच. केळवे संघ आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत केळवे संघ. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील या पुढच्या सामन्यासाठी. मात्र आपण पाहतोय अजय वजे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी नाणेफेक केली जाईल.
युवाची कॉलिंग आहे, नक्कीच आपण पाहतोय 2022 मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. करण रावले, काय म्हणशील, नाणेफेक आपण जिंकले तर नाणेफेक किती महत्वाची आहे? पहिला मी क्षेत्ररक्षण करणार. नक्कीच क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर करण रावलेला कोण विसरेन. या मैदानावर ज्याची क्लिप आली होती खरोखरच तर केळवे संघ आपल्या समोर नवीन आहे, ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिल्यांदाच मला वाटतं या स्पर्धेमध्ये उतरलाय. त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? केळगाव आमचा हा पहिला सामना आहे. एवढ्या वर्षामध्ये आम्ही अजून खेळलो नाही. कमीत कमी रनामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आज आपल्या प्लेइंग 11 मध्ये जर पाहिलं तर असे कोणते खेळाडू आहेत जे आपले खास करून या मैदानासाठी उपयुक्त पडतील? आज राजकुमार भाऊ आहे आमच्यामध्ये, आसिफ मुच्छाले आहे, जयेश रावरे, मी आहे स्वतः. नक्कीच एक दांडगा अनुभव आहे ज्या पद्धतीने आपण पाहतोय. जाऊया केवे संघाकडे. केवे संघ जर नाणेफेक जिंकले असते तर काय डिसिजन असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं पहिलं. नक्कीच आता मात्र तुम्हाला फलंदाजी करायची आहे. या मैदानावर जर पाहिलं तर आज तुम्ही पहिल्यांदाच एंट्री घेतली जाते. याआधी आम्ही तुम्हाला पाहिलं नव्हतं. मात्र जर पाहिलं तर आज तुमचा प्रयत्न कसा असणार आहे? कारण की CRD सारखा एक चांगला संघ जो आपल्याला पाहायला मिळतो, त्यांच्या विरोधात रणनीती कशी असेल? आता आम्ही म्हणजे या ग्राउंडवरती मी खेळलो आहे. आमच्या समाजाच्या मॅचेस होतात तेव्हा खेळलो आहे. पण या ओपन टुर्नामेंटमध्ये केळवा टीम आम्ही पहिल्यांदाच आलो आहेत आणि आता समोर पण चांगली टीम आहे. तर आम्ही एक चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. हार जीत होतच असते मैदानात, पण चांगला खेळ करून प्रेक्षकांची मन जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच धन्यवाद देईन, दोन्ही संघाला शुभेच्छा देईन. आणि जाऊया एक क्रुशियल मॅच आहे ज्या पद्धतीने आपण पाहतोय जाई वर्सेस उर्वी 11 दांडी संघ आपल्याला पाहायला मिळते. या दोन संघादरम्यान ही पौल लढत आपण पाहतोय. मात्र जर विचार केला लक्ष्याचं तर या ठिकाणी 40 धावांचं लक्ष आहे. 36 चेंडूचा खेळ मात्र करावा लागणार आहे. जाई संघाला मात्र प्रयत्न करावे लागतील ह्या 40 धावा बनवण्यासाठी. पहिला चेंडू जर पाहिला या ठिकाणी तर सुरेखरित्या हाताळला जातोय. विचार केला तर गोलंदाज मिथून सज्ज होताना पाहायला मिळाला. एकीकडे पाहिलं तर जयराज आणि दुसऱ्या बाजूला स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, अनुभव जास्त आहे. अहो सूर्य क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जेदार मात्र क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. प्रणितच्या माध्यमातून आपण पाहतोय दांडी संघाकडून. दांडी संघ जर पाहिला तर समुद्र किनाऱ्याहून प्रॅक्टिस करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशा हवेवर बरेचसे झेल प्रॅक्टिस करत असतात आणि त्याचा उपयोग आज या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. खूप वेगाने चेंडू आला होता, मात्र एका हाताने अडवण्याचं काम प्रयत्न केला. अन्यथा जर पाहिलं तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, जास्त धावा आल्या असत्या. मात्र धावा रोखणं खूप गरजेचं आहे, कारण की फलंदाजाने थोडंसं नाराज केलंय. आता मात्र गोलंदाज हे काय करतील दांडी संघाकडून? पुढचा चेंडू पडेल स्वप्नील साठीचा. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, सरळ बॅटने मात्र स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न चुकला जातोय. या ठिकाणी पाहिला तर डॉट चेंडू येईल. विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 3 चेंडू मध्ये 1 धावा आलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण पाहतोय झुंजला होता दांडी संघ, त्याच पद्धतीने साई संघ देखील झुंजला जाईल का? प्रेक्षकांच्या मनात देखील हाच विचार आहे, कारण की सुरुवात इतकी चांगली आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च करताना पाहायला मिळतोय. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होतोय, कारण की पहिलं षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक हाताळलं जात आहे आणि पॉवर प्लेचे बंदिस्ते असताना सीमारेषी लगत फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू पडेल, पुढचा चेंडू असेल या षटकातील. हा देखील चेंडू मात्र थोडस दिमागदार पद्धतीने खेळला, कारण की धावा बनवणे जी चूक दांडी संघाने केली होती ती मात्र जाई संघ करणार नाही. हा विचार मात्र मैदानाच्या बाहेरून करताना पाहायला मिळाला आणि तदनंतर पाहिलं तर सिंगलवर जास्तीत जास्त भर देताना पाहायला मिळतात. एका बाजूला पाहिलं तर जयराज आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला स्वप्नील. थँक्यू डीजे. चला टायमाचं बंधन आहे, नक्कीच लक्षात असू द्या, कारण की आपल्याला बरेचसे अजून सामने खेळवायचे आहेत आणि त्या अनुषंगाने आपण टायमाकडे थोडंसं लक्ष केंद्रित करायचं आहे. सर्व संघांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. प्रेक्षकांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल. ज्या पद्धतीने आपण मॅचचा आनंद घेत आहोत.
ओहो चेंडू हवेत आहे, चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक एफर्ट चांगलं होतं मात्र चेंडू पर्यंत जर पाहिलं तर पोहोचू शकले नाही. चांगले क्षेत्ररक्षण नक्कीच म्हणता येईल कारण की तन्वीश आपल्याला पाहायला मिळाला, खूप वेगाने आला होता. पहा लॉंग ऑफ मध्ये हा तन्वीश म्हणजे उभा होता आणि तदनंतर पाहिलं तर पहा खूप चांगली एफर्ट मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकतायत. काय जबरदस्त एफर्ट आहे, जबरदस्त आपल्याला पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये चेंडूला फेकून दिला आणि तदनंतर पाहिलं तर आपल्या संघासाठी कुठेतरी धावा वाचवताना पाहायला मिळत आहेत. पुढेच एकदा जयराज स्ट्राईक एंडवर असतील. फटका चांगला आहे, आता मात्र क्लिअर करेल. यस नो डाऊट, येतोय चौकार. कमाडीज आहे. धन्यवाद. तर चांगला एक फटका पाहायला मिळाला मिड विकेटच्या दिशेने, मात्र जबरदस्त प्रहार केला गेला जयराजच्या माध्यमातून. जयराजचा जर विचार केला आपल्या संघासाठी मात्र प्रथम फलंदाजीसाठी ओपनिंग मध्ये येत असतो आणि तदनंतर पाहिलं तर चांगली स्टार्टअप जी हवी आहे ती मात्र करून देताना, कारण की एक षटक संपलंय, 8 धावा स्कोरबोर्डवर आहेत. विचार केला तर अजूनही 30 चेंडू शिल्लक आहे आणि 30 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू 32 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आहे कारण की या सामन्यामधून जो विजय होईल तो मात्र थेट शेवटच्या दिवशी म्हणजे ग्रँड फिनाले मध्ये दाखल होईल. ज्या पद्धतीने पाहिलं जाईल अंतिम 8 साठी सुपर 8 साठी मात्र त्यांना तिकीट दिला जाईल आणि तिकिटासोबत टी शर्ट देखील असणार आहेत. आपण बघतो पुढे एकदा गोलंदाज सज्ज होईल. आता मात्र गोलंदाजी मार्कवर विवेक दवणे आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगला गोलंदाज म्हणून दांडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने विवेक दवणेची जर विचार केला तर एक लेट लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे आणि तदनंतर पाहिलं तर वेगावर स्वार होणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत त्यांनी खेळून काढलंय, मात्र आज या मैदानावर त्यांना चांगलं क्रिकेट दर्शवावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल झाईच्या विरोधात. तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर आतापर्यंत जयराज आणि स्वप्नील सुरेखरित्या फलंदाजी करताना पाहायला मिळतंय. सिंगल रन्सवर भर देत आहेत, जेव्हा खराब चेंडू आहेत त्यांना मात्र भिडकावून देण्याचा प्रयत्न देखील करताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र चुकी करताय जयराज या ठिकाणी डोक्यावरून नक्कीच जर पाहिलं तर धीरजच्या डोक्यावरून टाकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र इनफिल्ड मध्ये धीरज चांगला झेल घेताना पाहायला मिळाला. पहिला गडी या ठिकाणी नक्कीच बाद होताना विवेक दवणे या ठिकाणी ब्रेक थ्रू करून देतोय. गरज होती जयराजच्या खेळीला कोणीतरी स्टॉप करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होताना पाहायला मिळतो. पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या स्कोरवर 9 या आकड्यावर. कम ऑन डीजे. धन्यवाद. नक्कीच ज्या पद्धतीने पाहिलं जातंय मोतीलाल शहा यांचं नाव घेतलं तर खूप चांगलं आहे. ज्या व्यक्तिमत्व आपण पाहतोय सातत्याने जर पाहिलं तर झाई संघ पुरस्कृत करत असतात आणि ओव्हरऑल मध्ये आपण पाहतोय. आणि अंडरमचा जर विचार केला तर वनमॅनशे पंचाळी हा संघाला पुरस्कृत करताना पाहायला मिळत आहेत. हे त्यांचं चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचे सपोर्टर जर पाहिले तर या ठिकाणी आपण पाहतोय जगदीश माची, त्यानंतर पाहिलं तर सौरभ आहेत आणि आपल्याला पाहायला मिळतंय मात्रेबंधू यस विकास देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय देखील आहे. हे खूप मोठ्या प्रमाणावर आज त्यांचे सपोर्टर मात्र आनंद घेत असताना खेळाडू कक्षामध्ये आपण पाहतोय खेळाडू कक्ष देखील खूप चांगला आहे. तिथून जे व्ह्यू आहे ते जबरदस्त आपण पाहतोय. सुरेख फटका स्वीपर चक खेळ मात्र क्लास दर्शवतोय आणि येतोय. हो कुणाल मात्र अंतिम क्षणाला चेंडूला मैदानाच्या आतमध्ये फेकून देतोय. चांगलं या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षण कुणालच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या संघासाठी का होईना मात्र 2 धाव 3 धाव आल्या, 1 धाव मात्र नक्कीच वाचवताना पाहायला मिळाल. धावा खूप महत्वाच्या, वाचवणं खूप महत्वाचे होते. पहा खूप चांगला या ठिकाणी नक्कीच एफर्ट पाहायला मिळाला स्क्रीनवर.
तर नक्कीच आपल्या टुर्नामेंटसाठी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी ज्याने पुरस्कृत केल्यात असे आपण पाहतोय अमोल नारखेडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हावे. तर पाहिलं जाईल तर चांगलं क्रिकेट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये धनंजय आपण पाहतोय जो फलंदाजीसाठी उतरलाय. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर स्वप्नील आहे. स्वप्नीलचा जर विचार केला स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 2 धावा आपल्या संघासाठी जमवले जात आहेत. रिव्हर्स स्वीपचा माध्यम या ठिकाणी उपयोग केला जातो आणि सिंगल रन्स मात्र नक्कीच परिपूर्ण केले जात आहेत. 1 धावाने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 13 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. नक्कीच विचार केला पंचाळी गावाचा तर खूप चांगलं टुर्नामेंटचं आयोजन अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये एकमेव अशी टुर्नामेंट होती की ज्यामध्ये जबरदस्त आयोजन केलं होतं. तेच आपण पाहतोय सपोर्टर्स आज या ठिकाणी उपस्थित होत असताना हो सिंगलला या ठिकाणी जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं जात आहे. आपण पाहतोय सिंगलने 1 धावा आणखीन वाढेल. 14 धावा स्कोरबोर्डवर 1 गडीच्या मधल्यात 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर विवेक दवणे ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय कुठेतरी बांधून ठेवलं जाते फलंदाजाला. 25 चेंडू अजूनही शिल्लक आहे. त्यांनी 25 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. फटका जर पाहिला तर ऑनसाइड रिजन मध्ये चांगला फटका येतोय आणि निघून जाईल चेंडू 4 धावांसाठी. जबरदस्त मात्र फटका पाहायला मिळाला. असं वाटलं होतं जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. थोडीशी फील्ड जर पाहिली तर आतमध्ये सजवले कारण की पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत त्याचा फायदा 2 चौकारांनी घेतला गेला. जाई संघातील फलंदाजांनी धावसंख्या स्कोरवर लागली होत आहेत 18 धावा 1 गडीच्या मोबदल्यात 2 षटक कंप्लीट होत आहेत. अजूनही 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 22 धावा या ऐकूया डीजेला. नक्कीच आपण पाहतोय प्रेक्षक देखील मोठ्या प्रमाणावर या सामन्याचा आस्वाद घेताना आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आमचे स्टॉल देखील खूप मोठ्या प्रमाणावर लागलेले आहेत. सनी खरत म्हणजे आमचा नक्कीच फेमस बुजिंग सेंटर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या टुर्नामेंटमध्ये खूप मोठी कमाई झाली होती. त्यांची खूप मेजवानी केली होती. लाखाभरामध्ये गल्ला गेला होता त्यांचा. आणि तदनंतर पाहिलं तर बरेचसे स्टॉल जेव्हा उमरोळीची टुर्नामेंट असते तेव्हा मात्र अनेक जण हे प्रेक्षक किंवा खेळाडूंसाठी ही मेजवानी नक्कीच देत असतात. त्यामध्ये आईस्क्रीमचे स्टॉल असत आहेत. घरत कॉर्नर आपण पाहतोय किकूची बुजिंग म्हणजेच विशाल पाटील यांची बुजिंग आपल्याला पाहायला मिळते. विक्रम घरत यांचा स्टॉल एक आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर वडापाव सेंटर रागिनी पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर पाहिलं तर मितेश पाटील विनोद घरत साहेब यांचा देखील आपल्याला स्टॉल पाहायला मिळतोय आणि फेमस बुजिंग त्या दरम्यान. आणि थोडस गचाळ क्षेत्ररक्षण हे काय घडलं जात आहे. दांडी संघ ह्या धावा खूप महागात आहेत. महागा पडेल ज्या पद्धतीने वेगाने आले होते विवेक मात्र बॅकअपला कोणीही नव्हता. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे सरसावली जाईल. आता 3 ने पुढे सरसावली जाईल. 23 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 23 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. 23 चेंडू 19 धावा. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 40 धावांचं लक्ष हे समोर ठेवले जात आहे. जाई संघातून आपल्याला पाहायला मिळतंय. कुठेतरी प्रयत्न केले जात आहेत धावा वाचवण्याचा मात्र त्याच वाचवण्याच्या नादात धावा देऊन बसताना दांडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहे. डे नाईट ही टुर्नामेंटचं आयोजन आजचा पहिला दिवस आपण पाहतोय. या मैदानावर जर पाहिलं तर अनेक प्रेक्षक वर्ग देखील सातत्याने जोडले जात आहेत. कोणती भूक नाही त्यांच्यामध्ये आणि फक्त क्रिकेटचे प्रेमी हे मात्र आज या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र स्टेप आउट करून खेळलं जात आहे. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करेल विवेक दवणे मात्र आपण पाहतोय. ज्या पद्धतीने पाहिलं तर नक्कीच काऊ कॉर्नर रिझनला होते. थोडीशी मिसफील्ड झाल्यानंतर आता मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये तैनात होताना विवेक दवणे आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू
हा देखील फुलटो चेंडू आहे, भरपूर समाचार घेतला जाईल का? आणि या ठिकाणी धीरज कुठलीही चूक करत नाहीये, चांगला झेल या ठिकाणी नक्कीच धीरजच्या माध्यमातून निखिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख झेल मात्र रिवर्सचा फटका नक्कीच सजवला होता, मात्र तो कुठेतरी तोडून काढला आणि तदनंतर पाहिला तर एक विकेट आणखी येताना 22 धावा स्कोरबोर्डवर 2 गडीच्या मोबदल्यात 2.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत. अजूनही जर पाहिलं तर 21 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. या जाऊया डीजे कडे. ज्या परिस्थितीमध्ये आला होता काय त्यांनी शिवाय दिली शिवाय देत होती मला आवाज काय आवाज काहीच नाही टेंबोड्यामध्ये 200 रुपये का दिले त्याला चांगलं. तर नक्कीच आपण पाहतोय आणखीन एक गडी बाद झाल्यानंतर 2 गडी बाद झाले आहेत. गरज आहे दांडी संघ ज्या पद्धतीने झुंजतोय मैदानाच्या आतमध्ये. कुणाल आतापर्यंत विचार केला तर कुणाल यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 21 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 21 चेंडू आणि 18 धावा. प्रशांत एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय, प्रशांत माची, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फटका जर पाहिला तर या ठिकाणी लोअर फुलटो चेंडू होता. चेंडू जर पाहिला तर थोडासा गती परिवर्तन होता आणि त्याच कारणास्तव मिसस्ट्रोक झाला. पाहू शकतात आपण स्क्रीनवर. धावसंख्या 1 ने आणखीन भरली जाईल. 23 धावा आता मात्र स्कोरबोर्डवर आहेत. 20 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 20 चेंडू मध्ये 17 धावा. हे जे समीकरण आहे, हे गॅप आहे 20 आणि 17 मधला, हा भरणं खूप गरजेचं आहे. 2-3 डॉट चेंडू टाकणं खूप गरजेचं आहे. कुणाल पुन्हा एकदा चेंडू तर जबरदस्त, मात्र दिशा चांगली होती, चांगलं फील्ड करतोय या ठिकाणी, वेगाने येतोय क्षेत्ररक्षक, तोपर्यंत मात्र 2 धावा नक्कीच रोखू शकणार नाही. 2 धावांनी धावसंख्या आता मात्र 25 रन्स. 19 चेंडू आणि 15 धावांची अजूनही आवश्यकता. 19 चेंडू 15 धावा. पुण्याच एकदा आता मात्र जर पाहिलं तर थोडस डोकिलिटीने खेळण्याचं काम या ठिकाणी जाई संघ करताना पाहायला मिळाले. पाहिलं तर पुढे सरसावले होते आणि सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न, इनिंग ब्रेक्स होतोय आपण पाहतोय. ड्रिंक्स ब्रेक म्हणून आपण पाहिले जातोय. यामध्ये एक मुभा दिलेली आहे आपण की खेळणारा खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकतोय आपल्या फलंदाजाला पाणी घेऊन. मात्र तेच कामगिरी या ठिकाणी धनंजय करताना आपल्याला पाहायला मिळतोय झाई संघाकडून. तर दुसऱ्या बाजूला थोडीशी अडल बनवून आपल्याला पाहायला मिळतोय दांडी संघ देखील रणनीती आखली जाते की आता जे येणारे चेंडू अजून जर पाहिले तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ही धावसंख्या रोखायची आहे, ही रणनीती असणार आहे, ती म्हणजेच दांडी संघाची. तर जाऊया आपण डीजेला संधी देऊया आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये कबड्डीचे. धन्यवाद. तर आपल्या दरम्यान आपण पाहतोय सुमित वज्जे देखील या ठिकाणी उपस्थित होत असताना. वेलकम सर, आपल्या देखील युवा चषक 2022 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थोड्याच दिवसात ते देखील एंगेज होणार आहेत. या थर्सडे मध्ये आपण पाहणार आहोत त्याने एंगेज होताना.
तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र समीकरण जर पाहिलं तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. पहा आतापर्यंत चौकारांचा विचार केला तर 14 चौकार या टुर्नामेंट मधून लागलेले आपल्याला पाहायला मिळते. षटकारांचा विचार केला तर 8 षटकार आतापर्यंत लागलेले पाहायला मिळते आणि विकेटचा जर विचार केला तर सर्वाधिक जास्त विकेट 35 विकेट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे समीकरण आपण पाहतोय जो गुणलेखक सौरभ आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभ तरे त्यांच्या माध्यमातून आपल्याला माहिती मात्र पुरवली जाते. दुसऱ्या बाजूला पाटील नेटवर्क देखील आहे. एक चांगली माहिती पुरवताना आपण पाहतोय प्रतीक भंडारी माझ्या सोबत. तर जाऊया पुण्याची एकदा आपण पाहतोय सिंगल वर मात्र भर या ठिकाणी देताना झाई संघ. कारण इथून जर आपला संघ विजय होतोय तर अंतिम 8 मध्ये नक्कीच प्रवेश करत आहे आणि अंतिम 8 मध्ये जर प्रवेश करणारा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोणता संघ इथून मात्र प्रयत्न करेल अंतिम 8 मध्ये जाण्याचा. पुढे एकदा डावखुरी हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर प्रशांत माची. आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला स्वप्नील जो आतापर्यंत 9 चेंडू आणि 11 धावांवर खेळतोय. पहा जयराज बाद झाल्यानंतर कुठेतरी विकेट सांभाळणं खूप गरजेचं आणि तेच काम या ठिकाणी स्वप्नीलने केलं. चांगलं विकेट आतापर्यंत सांभाळलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. विवेक दवणे येईल गोलंदाजी मार्कवर त्याच्या विरोधात मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल रन्स मात्र कंप्लीट केली जाईल. एक धावेने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 28 धावा स्कोरबोर्डवर लागली जात आहेत. तर नक्कीच मंचावर उपस्थित सुमित गरत यांचं स्वागत. सुमित वजे या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत तन्मय घरत हे करणार आहेत. सुमित सुरेख मात्र फटका पाहायला मिळाला. जबरदस्त अटॅक या ठिकाणी रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून चौकार. पहा स्क्रीनवर आपण पाहू शकतायत जो टास्क घेतला होता आणि पटकन टास्क बदलला. चेंडू देखील सुरेख होता. ब्रेक केला होता मात्र त्या पद्धतीने पाहिलं तर चांगला फटका. नशिबाची साथ या ठिकाणी. अमोल नारखडे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी विनंती करतोय अनिकेत घरत यांना त्या आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. या स्पर्धेसाठी आपण पाहतो युवा चषक आणि युवा चषकामध्ये एक दर्जेदार प्रदर्पण करताना हे युवा आपल्याला पाहायला मिळतं. यू मिस आय डेफिनेटली हे गती आहे. हा गोलंदाज जर पाहिला तर विवेक दवणे हा नाव का आहे याचं कारण याचं उदाहरण मात्र या ठिकाणी देत असताना जबरदस्त या ठिकाणी मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करून दिल्या, फेकून दिली यष्टीला. पाहू शकतायत आपण स्क्रीनवर. धन्यवाद. तर नक्कीच युवा चषक भरवण्यामागचं कारण या ठिकाणी नक्कीच आयोजक एकत्रित आले आणि या एकत्रित आयोजकांच्या भूमिकेमध्ये 32 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 3 गडीच्या मोबदल्यात अजूनही जर पाहिलं तर 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता असेल. यामध्ये आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मितेश पाटील, वैभव पाटील, तन्मय घरत, अनिकेत घरत, विशाल घरत, रोहन घरत, अजय वजे, सनी घरत, अमोल पाटील, अजित वजे, सुजित कुडू, मयूर घरत आणि मनीष गावड ही टीम आपल्याला पाहायला मिळते. तर संकल्प जाईल न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये. गरज आहे कारण की आतापर्यंत 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 चेंडू मध्ये 8 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सोनक देखील आपल्याला पाहायला मिळतंय. वॉटर बॉल पाणी पुरवणारा हा आपल्याला मुलगा पाहायला मिळतोय आणि सातत्याने स्पर्धा असताना मात्र चांगली कामगिरी सोनक आपल्याला करताना पाहायला मिळतंय. तर जाऊया आपण एकदा मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 8 धावांची अजूनही गरज आहे. 3.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. विवेक मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने पेसचा वापर केला होता डायरेक्टली यष्ट्यांवर आदळला चेंडू आणि तदनंतर विकेट बाद करताना मात्र थोडासा क्षेत्ररक्षण पुढे आणला होता. त्याच्या डोकावरून खेळण्याचा प्रयत्न, टॅपचा फटका यशस्वी होताना पाहायला मिळतोय. चेंडूचा खेळ जर पाहिला तर अजूनही 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचे चेंडू या षटकातील 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता असेल.
हो, हा देखील टेक्निकल ज्या पद्धतीने खेळून काढलाय चेंडू पहा. प्रत्येक चेंडूवर काही ना काही लिहिलेलं असतं. आपण पाहतोय या चेंडूवर देखील सिंगल रन्स मात्र घेतली जाते. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या ऐकूया डिझेल आणि पुणेविया मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. तर 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 6 धावांची आवश्यकता. हे समीकरण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये असेल. गौतम आकरे आता मात्र स्वतः गोलंदाजीसाठी या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळेल. 6 धावा थांबवायच्या आहेत. या अनुषंगाने आपण पाहतोय सज्ज होताना गौतम आकरे. समोर असतील प्रशांत माची आपल्याला पाहायला मिळेल. ओहो, पहिला चेंडू जर पाहिला तर या ठिकाणी सुरेख चेंडू ऑफस्टिक वर ठेवला जातोय. चेंडूला थोडस बाहेर नक्कीच पाहायला मिळालं आणि त्यानंतर पाहिलं तर थोडस गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकण्याचं काम गौतम आकरे करत असताना पाहायला मिळतोय. एक चांगले गोलंदाज म्हणून अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. हो, आता मात्र चेंडू खोलवर टप्प्याचा होता. त्याला कुठेतरी जागा बनवली आणि त्यानंतर पाहिलं तर सिंगल रनचा डबल मध्ये कन्वर्ट करत असताना चांगली धाव या ठिकाणी नक्कीच संपन्न केली जाते. एका धावेचे रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करून घेताना, कारण की जाणीव आहे अंतिम 8चं तिकीट आपल्याला गाठायचं आहे आणि ते प्रयत्न करताना जाई संघ 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. आता मात्र 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडू मध्ये धावा अजूनही बनवायचे 4. अहो, आता मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न संकल्प यांचा चुकला जातोय आणि त्यानंतर पाहिलं तर गडी बाद होईल. प्रशांत नक्कीच बाद होताना पाहायला मिळतोय. कुठेतरी जागा बनवली होती, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मात्र विचार केला तर अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये 4 धावा बनवायच्या आहेत. धन्यवाद. चांगली फलंदाजी नक्कीच गौतम आकरेने केली होती आणि त्यानंतर पाहिलं तर आता गोलंदाजी देखील चांगली करताना पाहायला मिळत आहेत. की जाणीव आहे, थोडेसे नाराज देखील असतील. काही धावसंख्या जर पाहिली तर एवढी खास पाहायला मिळाली नाही. कमी लो स्कोर आपल्याला पाहायला मिळाला, कारण की अचीव स्कोर म्हणून होताना 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. जाई संघ एक बाजूला थोडस स्मित हास्य आहे जाई संघाच्या कॅमेरामध्ये, कारण की ज्या पद्धतीने खेळलाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. सुरेख फटका, विनिंग फटका म्हणून पाहायला जाईल. या ठिकाणी जाई संघ मात्र अंतिम 8 मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतोय. विन होताना हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट जाई संघाकडून पाहायला मिळालं आणि हार्डलक नक्कीच उर्वी 11 दांडी संघाला चांगलं क्रिकेट नक्कीच तुम्ही देखील दाखवलं. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग झालात, आपलं देखील कौतुक केलं जाईल. चांगलं नक्कीच क्रिकेट पाहायला मिळालं. तर यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला नक्कीच केळवा असेल, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल CRD, जो क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी नक्कीच या जाऊया जाई संघाकडून संतोष. जबरदस्त मात्र गोलंदाजी, 2 षटक हाताळले. 2 षटकामध्ये फक्त 5 धावा आणि 3 गडी बाद केले आहेत. अमोल नारखेडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय त्यांच्याशी, तर त्यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल जे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देताना जी ट्रॉफी आहे त्यांच्याकडून आलेली आहे. त्यांनी ती पुरस्कृत केली आहे या टुर्नामेंटसाठी. आणि जाऊया टॉसबॉक्स मध्ये मात्र संतोष मॅचचा मॅन ऑफ द मॅच